आरती स्वामी निरंजन रघुनाथा, आरती स्वामी निरंजन रघुनाथा. दुःखाला ओळखुनी घेऊन जे येत वेश सौख्याचा, दुःखाला ओळखुनी घेऊन जे येत वेश सौख्याचा, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा. हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य दे शरण, हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानन्य दे शरण. स्वामी निरंजनात्या तीव्र तपस्ये सई करू नमन, स्वामी निरंजनात्या तीव्र तपस्ये सई करू नमन. स्वामी निरंजन रघुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. घ्या पुलनाण सख्यानो, घ्या पुलनाण तपासून, घ्या पुलनाण. 84 खर्चुनिया मोल घेतल सोन, 84 खर्चुनिया मोल घेतल सोन. तसेच न ठेवावे आपण कळते म्हणून, तसच न ठेवाव आपण कळते म्हणून. चौकोनी कसवटी सपुरत, चौकोनी कसवटी सपुरत, घ्याते घासून सख्यानो, घ्या पुलनाण सख्यानो, घ्या पुलनाण तपासून, घ्या पुलनाण. आपणापेक्षा वडील त्याला सद्गुरु म्हणवून, आपणापेक्षा वडील त्याला सद्गुरु म्हणवून. दाखवाव सोन अंतर गाठी सोडून, दाखवाव सोन अंतर गाठी सोडून. सरस निरस पाहुनिया त्याची, सरस निरस पाहुनिया त्याची, सांगेल तो खूण सख्यानो. घ्या पुलनाण तपासून, घ्या पुलनाण तपासून, घ्या पुलनाण. तपासूनी न पाहता शेवटी होईल की हानी, तपासूनी न पाहता शेवटी होईल की हानी. टाकूनी हेमा बेगड धराल झग झग पाहूनी,
हेमा बेगड धराल झग झग पाहुनी बरे बरे शोधा हे सांगे बरे बरे शोधा हे सांगे सांगे निरंजन सख्यानो घ्या पुल नाण तपासून घ्या पुल नाण ऐका हो घ्या पुल नाण तपासून घ्या पुल नाण. हे तपासून आपण म्हटलं घ्या पुल नाण ते संपायचं राहते. ते काय गमत आहे लक्षात आलं सहज की तपासायचे म्हटलं आत्मपरीक्षण आलं कारण हे स्वतःलाच तपासणं आहे, आपल्या हेतूंना तपासणं आहे, आपल्या अंतरंगाला तपासायचं आहे. तर मनातले खरे उद्देश तपासायचे आहेत. तर ते आत्तापर्यंत कसं होतं असं काही कुठं काही तपासायचं नव्हतं. खरे उद्देश काही कोणाला सांगायचे नव्हते, बरोबर आहेत का नाही बघायचे नव्हते, कोणा जिवंत गुरुकडे जायचं नव्हतं. त्यात फरक असतो. तेव्हा तेही तसंही काही नव्हतं. तोपर्यंत गुरुपण सलग होत होती बघा. सगळी गुरुपणात काय अडचण नव्हती कुठे. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, स्वामींचं आपलं एक एक संकीर्तन सगळं चालू होतं. पण हे तपासायचा विषय आल्याबरोबर एक झालाच नाही शनिवार. कारणं वेगवेगळी आहेत आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ते काय आपलं पिऊचं गॅदरिंग होतं, भजनच केलं. ज्ञानेश्वरीचा आदला शनिवार म्हणून प्रश्नोत्तरे केली. खरं अडचण खरी बहुतेक वेगळीच असावी असं मला वाटतं. मुलांना कसं शाळेत जायचं म्हटलं की नाही, परीक्षा असली कसं तरी व्हायला लागतं, पोटात कसं तरी होतं. त्याला काय येत नाही, व्हेरिफिकेशन नाही, डोकं दुखतं, काहीच करता येत नाही, म्हणजे कुठल्या MRI ला वगैरे स्वतः येत नाही, तर पोटात दुखतं. फार घाबरणाऱ्यांना माहिती आहे आपल्याला काय करावं लागतं. त्यांची धावपळ सुरू होते. नंतर जाऊ की नको, म्हणजे जायचं आहे पण जाऊ की नको असं होतं, घोटाळतं मनुष्य. तसं स्वामीने एकदा तपासून घ्या म्हटल्याबरोबर किंवा आपल्या वडिलांकडे जा, त्यांना विचारा बरोबर आहे की नाही, जो कोणी वडील असेल त्याला सद्गुरू मानून त्याच्याकडून तपासून घ्या असं म्हटल्याबरोबर मग ते शनिवारला काहीतरी अडचण आली की काय, खरं असं काही नाही आहे, खरं म्हणजे नाही का, वरवर पाहता तरी असं काही नाही आहे. पण आणि असूही नाही, कारण त्याचं कारण अभंगामध्येच आहे. जे पद आहे या पदामध्ये त्याचं कारण आहे. समजा टाळली शाळा, चुकत नाही ना, आणि नुसती चुकत नाही असं नाही, नुकसान चुकत नाही. तपासून न पाहता शेवटी होईल की हानी, तपासून न पाहता शेवटी होईल की हानी. आणि म्हणजे घात. तेव्हा एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही, हानी, तोटा, नुकसान, घात हा अटळ आहे. तपासून पाहायचं तुम्ही ठरवा, त्याप्रमाणे करा. करायचं नसलं तर करू नका, टाळा. काय आपला जो मार्ग काढायचा असेल तो आपण काढा, पण हानी टळणार नाही तपासलं तर, एवढं नक्की. हानी होणार तर निदान ती टळायला हवी म्हणून तरी करावं. आता हे तरी म्हटलंय तसं तपासून जर नाही पाहिलं तर हानी होईल. एक प्रकार झाला. वर्षामध्ये वेळोवेळा पेपर देऊन तपासून गेलात, म्हणजे काय पुढे काय हानी होईल याची कल्पना यावी यासाठी वेळेत. तर तसंही एक हानी होऊ शकते. नाही केलं तर वाटेत काही होत नाही. मध्ये काय जुलै, ऑगस्ट, काय सप्टेंबर, ऑक्टोबर असं काही मध्ये कुठं काही होत नाही, पण ती नंतर होते, आपल्याला माहिती आहे. तेव्हा ही जी हानी टाळायला हवी, त्या हानीचे काय प्रकार असतात का? एक तर केलं नाही तर हानी होते ती आपल्याला माहिती आहे.
तर ती संबंध वर्षाची हानी असते. विद्यार्थ्याचा विचार केला तर वर्षाची हानी आहे संबंध. इयर डाऊन होतो आजच्या भाषेमध्ये. 9वीचा 9वीत राहतो, 10वीचा 10वीत राहतो, 8वीपर्यंतचं मात्र त्याच्या खालच्याचं काय बोलायचं. तर तेव्हा हानी आपल्याला माहिती आहे. केलं तर हानी टाळता येईल. समजा अभ्यास केला, तपास होता येईल, नापास होणं टाळता येईल, वर्षाची हानी टाळता येईल. काय 10वी झाला 12वी झाला, फायदा होईलच असं मी म्हणत नाही, हानी टळेल एवढं म्हणतो. कारण फायदा होणं हानी टळणं या दोन गोष्टी इतक्या वाटतात तेवढ्या अशा एकाशी एक जोडलेल्याच असतात असं नाही. कारण की 10वी 12वी झालं, पुढं काय वाढून ठेवले काय माहिती नाही. आपल्याला माहिती आहे बेकारांच्या संख्येत भर पडेल का, आणि काय नवीन निर्माण होईल, प्रवेश मिळेल का नाही, किंवा आणखीन कुठे अडकून बसावं लागेल, ते काय सांगत नाही. पण एवढं नक्की की जो काही नापास होण्याची जी हानी होती ती टळली पास आहे. काही काही वेळा मात्र हानीही टळते आणि वेळेत हे केलं तर फायदाही होतो. असाही प्रकार आहे की ज्याच्यामध्ये हानी तर टळते, फायदाही होतो. आपण कल्पना करू की नोकरीचे आता अलीकडे डिपार्टमेंट पॉलिसी असते इयर वाईज. काय पूर्वी काय 25 होती, 26 होती, 28 वेगवेगळ्या त्याच्यासाठी वेगवेगळ्या आहे. 26व्या वर्षी डिपार होणार. आजपर्यंत अभ्यास सिरियसली केला नाही. 26वं वर्ष आला आता ते टळणार. आजपर्यंत अभ्यास जर सिरियसली केला नसला, पण समजा 26व्या वर्षी एक शेवटची संधी याची जाणीव झाली आणि तो केला, पास झाला आणि ती काय नोकरीत नंबर लागला, तर डिपार्टमेंट टळली, नुकसान टळलं, हानी टळली आणि त्याचबरोबर नोकरी पण मिळाली. इकडे हानी टळते, नोकरी मिळाली, तिचा फायदा म्हणून प्रत्यक्ष पगार मिळाला, त्याचा फायदा म्हणून इतर अनेक गोष्टी मिळाल्या. बाकी सामाजिक प्रतिष्ठेपर्यंत किती गोष्टी असतात. एक मनुष्य नोकरीत लागतो, त्याचे ते लोक त्याचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहतात. संस्था केवढी असते, काय असतं, तिचा प्रतिनिधी म्हणून पाहतात. म्हणजे एवढं एकदम त्याला सामाजिक प्रतिष्ठा आली, पोझिशन आलं वगैरे वगैरे. तेव्हा हानी टळणं आणि दुसऱ्या बाजूला फायदा होणं. स्वामींचं या संदर्भातलं आपल्याला जागं करणारं म्हणणं काय, तर हे नरदेहाचं हे काळातलं सोनं आहे. काळामध्ये आपल्याला मिळालेला नरदेह, काळ हा अशी एक मोठी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्यापुरतं आपल्याला मिळालेलं नरदेहाचं हे एक सोनं आहे. ते वेळीच जर तपासून घेतलं नाही तर त्याच्या वापरातलं योग्य अयोग्य कळणार नाही. फसवणूक होईल. यात आहे टाकून हेमा बेगड धराल, सोनं टाकून द्याल आणि बेगड कवटाळून बसाल असं होईल. तेव्हा त्या दृष्टीनं पण सांगितलं आहे फसवणूक होईल. आणि त्याचा वापर करून ते काळामधलं सोनं आहे, एवढं लक्षात ठेवा. काही काळ आहे, कोणाला किती आहे कसा आहे काय माहिती नाही, पण काळ काही वाटायला आलेला आहे. काय 50 वर्ष 40 काय 70 काय ते माहिती नाही, पण जो काय काळ वाटायला आलेला आहे ती एक सोन्यासारखी वस्तू वाटायला आलेली आहे. तर तिचा जर समजा योग्य वापर करता आला तर मुक्तीची हिरेमाणक मनुष्य मिळवेल. याला हे नाही, नाश नाही. तेव्हा हे आपल्याला करायचं आहे का, तर यासाठी सावध व्हावं असं त्यांचं म्हणणं. यात अभंगामध्ये किती तत्व येतात ते एकदा बघून घ्यायचंच आहे. पण त्यापूर्वी अगदी सुरुवातीचंच महत्त्व तितकं जाणवत नाही, म्हणून आपले व्यवहार जसे आहे तसेच सुरू राहतात. ज्याला महत्त्व कळलेलं आहे त्याचा व्यवहार उजाडल्यापासून बदलेल, जिथे जागा होईल तिथे बदलेल असं मला वाटतं. आपण आपल्या अनुभव बघून ठरवा. आपल्याला मनुष्य जन्माचं खरं मोल कळलेलं नाही. वापर फसवणूक वगैरे स्वामी सांगतात त्या गोष्टी नंतरच्या आहेत, आधी मोलच कळलं नाही असं मला वाटतं. 1-2 गोष्टी सांगतो वाटलं तर, की एखाद्या गावाचा रस्ताच आपल्याला माहिती नाही, गाव किती चांगलं आहे, सगळं वर्णन केलं, अमकं केलं, त्याची गरज असली, जायचं असलं, सगळं असलं तरी तिथं जाणं साध्य होत नाही, कारण आपल्याला त्या गावाला जायचा रस्ता माहिती नाही. तसं शाश्वत आनंद काय, परमेश्वर काय, मुक्ती काय, काहीही ते जे गाव आहे त्या गावाचं एक जायची वाट आहे किंवा एक जायचा दरवाजा आहे. त्या रस्त्याचा आरंभ हा कशात तरी असतो. तो जर कळला नाही तर पुढे पोचला नाही वगैरे, ते पुढचं सगळं काय विचार करण्यात अर्थच नसतो. हिथंच चुकलेलं आहे सगळं. तेव्हा
आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला ना त्याची जाणीव झाली तर तो एक तिठ्यावर आपण उभे आहोत अशी कल्पना करा. मी अशी कल्पना करतो की आपण एका तिठ्यावर उभे आहोत. माहिती 3 रस्ते येऊन मिळतात, तिठा होतो, चव्हाटा तिठा जे आपल्याला शब्द माहिती असतात. तर 3 रस्ते येऊन मिळतात. एक रस्ता पशुजीवनाकडून आला, तिथून आपण इथे येऊन पोचलेले आहोत. याला माहीत नसतं पण जाणकार हे सांगतात की पशुजन्माकडून आलेल्या पशुजीवनाकडून आलेल्या रस्त्याने आपण या तिठ्यावर येऊन पोचलेले आहोत ह्याची जाणीव झाली तर मग महत्त्व पुढे कळेल. तर तो रस्ता आलेला आहे. पशुजीवन जे आहे ते जर जगायचं ठरवतं त्या रस्त्याने परत जाता येतो. मागे हा धोका आहे. जर मी तसाच जगेन, आपल्याला ते माहिती आहे कसे जगतात, तसाच जर मी जगायचं ठरवलं तर त्याच रस्त्याने त्याच तिठ्यावरून आलेलं असून परत जाता येतं. आणि जे लोक कृतघ्न असतात असं म्हणतात, प्राणी जीवनाची ज्यांना आवड असते, प्राणी जीवनात ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी जगल्या जातात त्याची ज्यांना आवड असते, प्राणी जीवन म्हटल्यावर आपल्या सगळं लक्षात आलं असेल, समोर आलं असेल, त्या जीवनाची ते मनुष्य देह घेऊन सुद्धा जगता येतं तसं, कारण त्या मूलभूत गोष्टी सारख्या असतात. तर त्यात जर मनुष्य राहिला तर आले ह्याच रस्त्याने परत पशुजीवनाकडे त्या रस्त्याकडे तो प्रवास करू शकतो. तिथ्याहून पुन्हा मागे गेला. दुसरा मनुष्याच्या जीवनाकडे जातो तिथ्यावरून. त्यात पशुत्व नाही किंवा पशुजीवन नाही, हे बरोबर आहे. मनुष्य जीवन आहे, देह दिसतो आहे, मनुष्याची कर्म करतो आहे, काय 4 पायरी चालत नाही, 1 पायरी चालतो, हात मोकळे आहेत, काही कर्म करतो आहे, काय असेल ते करतो सगळं. पण पशुत्वाचं पाप नाही तसं देवत्वाचं पुण्यही नाही, असा रस्ता आहे तो. एक तिठ्यावर रस्ता फुटतो. खा प्या, जगा, मजा करा आणि मारा एक देश, असा एक मनुष्य जीवनाचा रस्ता आहे. तो या तिठ्यावरून फुटतो. काही लोक इथे त्यात असतात, त्यात वाईट कृती नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा परत एकदा तिठ्यावर आणून सोडला जातो, जा मनुष्य जीवनाला परत. अशी प्रवास सुरू आहे. प्रवास सुरू आहे हा कळत नाही, दिसत नाही, जाणवत नाही, म्हणून त्याचा अर्थ लक्षात येत नाही काय करावं. तिसरा आहे तो तिठ्यावरून देवत्वाकडे वळतो. दिसतो मनुष्य पण देवत्वाकडे वळलेल्या रस्त्याला तो लागलेला आहे, त्या रस्त्याला लागला. त्यात त्यांच्या दृष्टीनं पहिलं तो मगाशी म्हटलं ना दरवाजा, रस्ता, आरंभ काय असेल तर तो कृतज्ञतेचा आहे पहिला. आजपर्यंत काय झालं आणि त्यातून मी अपग्रेड काय झालो, त्यातली पहिली जर वाटेवर पहिलं काय दरवाजा लागत असेल तर कृतज्ञतेचा. तो ओलांडला तरी त्याला पुढचं सगळं शक्य आहे. त्यात पशुपणाचा गाव सुटलेला आहे. इकडे देवत्वाची स्थिती पण यायची आहे, माणसालाच यायची आहे, पण अजून यायची आहे. हे सगळे आपण जे पाहतो आहोत इथे संत मंडळी, हे सगळे मनुष्य देहाचेच आविष्कार आहेत ना, पण देवजीवन जगतात. ज्याचा अर्थ वाटचाल सुरू झाली, तसं याची वाटचाल सुरू झाली या रस्त्यावर. रस्ता तिकडे नेणार आहे हे खरं, पण अडचण अशी की हा जो 3 रस्त्यांचा काय त्रिवेणी संगम झाला, ते म्हणतात ना सरस्वती त्यातली गुप्त असते, तसं तिथं झालेलं आहे. तिथं हा रस्ता गुप्त होतो. नुसतं पशुजीवन दिसतं, मनुष्य जीवन दिसतं. आजूबाजूला बघितलं तर तसंच दिसतं. देवजीवनाचा रस्ताच दिसत नाही कुठं. तो त्या त्रिवेणी संगमावरच फुटतो, पण त्याचा दरवाजा आणि किल्ली नाही सापडत, कारण ती जशी सरस्वती गुप्त असते. आणि बरोबर आहे, सरस्वतीच म्हटलं पाहिजे तिला, कारण ती ज्ञानाची देवता आहे. त्यामुळे तिचं जर काही प्रकाश पडला तर हा रस्ता सापडायचा. तेव्हा तो कशाने सापडतो ते सांगितलं. ते कृतज्ञता ज्याच्या मनामध्ये आहे की मी मनुष्य म्हणून जन्माला आलो, ह्याविषयी काहीतरी वेगळं माझ्या मनात आहे, मला अपग्रेडेशनची जाणीव झालेली आहे की मला अपग्रेड केलेलं आहे. काय कारणं असतील, उदाहरणाने पाहू. त्या किल्लीनं तो दरवाजा उघडतो, किंवा त्या कृतज्ञतेच्या जाणीवेनं हा देवत्वाचा दरवाजा उघडतो आणि कृतीनं वाटचाल सुरू होते. जाणीवेनं नुसता फक्त दरवाजा उघडला, रस्ता दिसायला लागला, सरस्वती दिसायला लागली, त्यातली जी गुप्त आहे ती दिसायला लागली. पण कधी वाटचाल होईल तर ज्यावेळेला त्याच्या कृती घडतील, तेव्हा कृतज्ञतेच्या कृती घडतील, तेव्हा देवत्वाच्या रस्त्यावरची वाटचाल सुरू होईल. पण दरवाजा उघडायला मात्र हा पाहिलं तर हे दिनानं आपल्यासमोर पाहिजे.
उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला. फार पूर्वी एकदा बोललो असं की गुरुजी मोठा तत्त्वज्ञ संत होऊन गेला. त्याचा आश्रम होता. त्या आश्रमावर एक पाटी होती की ज्याला आई वडिलांच्या विषयी कृतज्ञता नाही त्याला या आश्रमात प्रवेश नाही. का? आपला आश्रमाचे नियम ठरवायला आपण मोकळे आहोत. आपलाच आश्रम आहे. त्याला आई वडिलांच्या विषयी कृतज्ञता नाही त्याला या आश्रमात प्रवेश नाही, मंदिरात प्रवेश नाही, असं त्यांनी बाहेर लिहिलं होतं. आणि त्याला विचारलं होतं नंतर, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आई वडील वृद्धाश्रमात किंवा उपेक्षित ठेवू आणि आपण मुक्त होऊ शक्यता सुद्धा नाही. कारण दरवाजा तिथे उघडतो, रस्ता तिथून सुरू होतो. ते किल्लीच नाही आहे, सुरुवातच नाही आहे. तो पुढचं काय होईल? प्रवास शक्य आहे का देवाकडे प्रवास? तर तो शक्य नाही. अगदी काही नाही तर निदान वडील, असं तो म्हणाला. तेवढी तरी जाणीव असावी. कारण त्याचं म्हणणं की जो आपल्या वडिलांना मानत नाही, जाणत नाही, कृतज्ञ नाही त्यांच्याबद्दल, तो जगाच्या बापाला जाणेल का म्हणले. म्हणून प्रवेश ठेवला नाही माझ्याकडे प्रवेश नाही आश्रमात. जो स्वतःच्या वडिलांना जाणत नाही तो जगाच्या वडिलांना काय जाणे. विश्वशेवटी शिव आणि शक्ती, त्याच्याही मागे गेलात तर परमेश्वर, म्हणजे फक्त वडीलच थोडक्यात साध्या भाषेत. तर तिथे काय शक्ती आहे? ती सगळ्यांची या अर्थाने आधी म्हणजे बाप. ते म्हणले हे आपल्या वडिलांना ओळखून नाही, त्या वडिलांना काय ओळखतील? किती लांबचा रस्ता आहे. त्याची सुरुवातच झाली नाही, ह्या रस्त्यावर सुरुवातच झाली नाही तर पुढे काय होईल? बाकी तो चारधाम करू दे, काय केदारनाथ, मानस सरोवर, काय त्याला काय कोलांट्या उड्या मारायच्या त्या मारू दे, ते शीर्षासन करू दे. पण तो दरवाजा उघडणार नाही एवढं नक्की. तो देवमार्गाचा आहे. आता देवमार्गाचं म्हणजे ते वडिलांना जाणणं म्हणजे ते श्राद्धकर्म वगैरे ते नव्हे, ते तो पितृयान, पितृमार्ग. तेव्हा त्या मार्गाने चाललं तर फार तर कोणाचे तरी पितर होऊ, साध्या भाषेत सांगायचं म्हणजे काय होईल? ते मुलं बाळ होते त्या मार्गाने चाललो तर. ते ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायात बरोबर सांगितलेलं पितृयान मार्गात आहे, आपल्याला वाचलेलं आहे आपण. तेव्हा ते होईल पितृमार्गाने चाललो तर, त्या अर्थाने नव्हे. वडिलांच्या विषयी कृतज्ञतेचे अर्थ असा किंवा जाणीव त्याची ठेवणं किंवा कृती करणं याचा अर्थ असा की मी मुक्ततेच्या देवत्वाच्या वाटचालीला लागलो आणि ते मला या जन्मात शक्य आहे, मनुष्य जन्मात. म्हणून त्याचं महत्त्व आहे. हे एक. बाप व्हा, आजोबा व्हा, आणखीन काय पणजोबा व्हा, ते व्हायचे ते व्हा. पण वडिलांच्या विषयी कृतज्ञ राहाल तर देवमार्गाच्या रस्त्याची किल्ली सापडली. चाल तिथपर्यंत करट्टे सगळ्या जगाचे. काय आहे? ही मनुष्यजन्म ही मोठ्या कष्टांनी मिळालेली उपलब्धी आहे. खूप मोठ्या कष्टांची कमाई आहे हे कळत नाही. एक दोन त्यातली उदाहरणं सांगतो, आपल्याला परिचित असतील. सुफी संत होता. तो जाई तिथं त्याच्याबरोबर पक्षी जात. तो जाई तिथं त्याच्याबरोबर पक्षी. आपल्याला कळत नाही पशुपक्षी हे जीवन अशा अर्थाने कमी नाही, प्राणी हे जीवन अशा अर्थाने कमी नाही. जाणीविकासाचा विकास या अर्थाने म्हटलं, देवत्वाकडे जाणं या अर्थाने म्हटलं, पण मूळ हे सगळं तसं खूप जोडलेलं आहे. त्याचे प्रयोगही झालेत. आता मी त्या प्रयोगांचे तपशील देण्यात काही जात नाही, कधीतरी आपण पहा अवश्य. आपण मागे बोललो तो कृष्णमूर्तींची प्रवचनांचं रेकॉर्डिंग ऐकले असतील. प्रवचनांची मी जी ऐकली आहेत ती जिथं प्रवचनाचं, आता प्रवचनं तर आता भारतातलं बोलू आपण, बाकीचं राहू दे. मुंबईला अगदी फार लांब नको, मुंबईत जे स्कूलच्या कंपाऊंडमध्ये प्रवचन होतं, जे स्कूल ऑफ आर्ट्स नाही त्याच्या कंपाऊंडमध्ये बाहेरच्या तिथं झाडाखाली त्या प्रवचन होते. झाडावर त्या कट्ट्यावर बसत मी पाहिलेलं आहे स्वतः. कृष्णमूर्तीनं असं त्या कट्ट्यावर बसायची प्रवचन. तर ते प्रवचन सुरू झालं की कावळे जमा होते. त्या पक्ष्यांचं एक नातं आहे, आपण त्यांच्याशी जोडलेले आहोत. मौन, प्रेम, करुणा. विचार करून बघा क्षणभर, यातलं पक्षांना काय नाही. मौन आहेत, प्रेम आहे, करुणा समजते, ती भाषा कळते. आपली भाषा कदाचित त्यांना कळत नसेल, पण त्यांचं जे मौन होतं, जे गाढ आहे, प्रगाढ आहे, ते मौन कळतं.
त्यांची करुणा त्यांच्याविषयीची कळते. हा जो धागा आहे त्यांचा सगळ्या जीवनाशी, जीवन म्हणजे एक बरं का, हे जीवन या अर्थाने त्याच्याशी जो धागा आहे, म्हणून तर साईबाबांचं ते कुत्र्याला घातलं, ते मला तू त्याला हाकलून दिला, मला नैवेद्य घेऊन आलास म्हणले. कशासाठी आणलास? तिथे उभा होता दारात, दिसलं नाही असं विचारलं. जीवनाचा धागा दाखवून दिलेला आहे तो जीवनाचा धागा आहे, तो त्यांना जाणीव आहे त्याची. तेव्हा करुणा कळते त्यातली. दुसरे असे फ्रान्सिस होते, मोठे संत, कृष्णमूर्तींचं आपल्याला बोललोच. अहो रेकॉर्डिंग ऐकली ना नुसती, तर त्याच्या मागे ते कावळ्यांचे काका असते. आणि मला कळायचं नाही, मद्रासमध्ये गेले ते तिथली प्रवचन होती, त्याच्यातही मागे कावळे आहेत. तिकडं कॅलिफोर्नियाला प्रवचन आहेत, त्याच्यातही मागे कावळे आहेत. किंवा पशुपक्ष्यांचे आवाज येतात, हे काय आहे? ते काही निसर्गरम्य ठिकाणी. अहो पक्षी बोलवून नाही येत, पक्षी प्रेमाने येतो. तुमच्या अंतःकरण जितकं शुद्ध तितकं पक्षी जवळ असतो. म्हणून तो कोबाने म्हटलंय ना, दर्शन मिळालं वगैरे, ते हे म्हटले. या अर्थी मला बघून पक्षी उडाला, आपल्याला बघून पक्षी उडाला ना की लक्षात ठेवा, आपली साधना अजून व्हायची. सोपं. तर फ्रान्सिस एक मोठे संत होते. त्यांची तर अशी अवस्था होती की नदीवर जात आंघोळीला, ते नदीत उतरले, सगळे मासे गोळा होत नदीतले मासे गोळा होत. आम्हाला गळ लावून पकडायची सवय, आपल्याशी कसे गोळा होतील तुम्ही कल्पना करून बघा. दोनमध्ये काय फरक येतो. म्हणून मी देत नव्हतं उदाहरण, पण दिलं. मगाच्यात सुद्धा देत नव्हतं, पण ते दिलं का. तर फ्रान्सिस बरोबर गोळा होतात सगळे असे, नदीमधले गोळा व्हायचे. इतके गोळा व्हायचे की त्यांना नदी पार जर करायची झाली तर ती शक्य होईना, इतके गोळा होत, धुवून जाईल सगळं एकदम. तेव्हा हे सगळं संघटित धर्म म्हणून जो असतो तर ते तिकडचे, त्यामुळे त्यांच्या प्रमुख असतात, धर्मगुरू असतात. तसे पोप होते. तर त्या पोपच्या कानावर कीर्ती गेली. सहसा सत्ताधाऱ्यांना दुसऱ्या कोणाची कीर्ती कानावर गेलेली वगैरे आपल्याला माहीत. अहो त्यांचं कशाला, आपल्या इथं आपल्याला कोणाबद्दल काय चांगलं बोललं तर लगेच अस्वस्थ आहे. हे आपली अवस्था. तर सत्ताधाऱ्यांचं काय होत असेल किंवा मोठ्यांचं, तर ही धर्मसत्ताच. त्यामुळे पोपच्या कानावर ती कीर्ती गेल्यावर पोपनी निरोप पाठवला की कोण आहे हा, आहे कोण फ्रान्सिस? तो संत ना, त्यांच्याच्यात बसत नाही. तर त्याचे एवढे ते मासेबिसे गोळा होतात आणि हे का पक्षी गोळा होतात आणि हे काय, ह्याला जरा नीट उपदेश केला पाहिजे, ह्याला अजून जीवनाची कल्पना दिसत नाही वगैरे, आपले धर्मग्रंथ वाचलेले दिसत नाहीत वगैरे, अशासाठी उपदेशासाठी त्याला बोलावलं होतं खरं म्हणजे. तेव्हा हे ज्या ठिकाणी राहत राजवाड्यासारखी यांची स्थानं असतात, त्याचं जे अंगण होतं, त्या अंगणामध्ये फ्रान्सिस म्हटलं ठीक आहे, त्यांनी बोलावलं तर आपल्याला का त्यांनी बोलावलेलं आहे. कुठल्याही माणसाने, अहो पक्षीकडे जाणारा माणूस आहे तो का पोपकडे गेल्याशिवाय आहे, ठीक आहे जाऊ म्हणून गेले. आणि त्यांच्या दारात त्या अंगणामध्ये जाऊन बसले. ते बसायचा अवकाश, मागणं सगळीकडनं पक्षी, ते संबंध अंगणभर पक्षीमध्ये फ्रान्सिस बसले. ते आनंदाने बसलेले पक्षी. त्यांनी ते दरवाजात येऊन पाहिलं की हा माणूस आलाय, त्याच्याबरोबर एवढे पक्षी गोळा झाले. आपल्या दारात आजवर एकही पक्षी कधी फिरकला सुद्धा नाही. हा मनुष्य चालत आला, त्याच्याबरोबर पक्षी चालत आले, ते तो बसलाय तर ते बसलेत, आणि सगळे आता भरत चालले हे हळूहळू. तेव्हा ज्याचं तादात्म्य, ज्याची भाषा ह्या मुख्या प्राण्यांना सुद्धा, पक्ष्यांना सुद्धा कळते, त्याला मी काय उपदेश करणार. तू भाग्यवान म्हणायचे पोप ज्याला हे कळलं. त्यामुळे त्यांना नमस्कार करून निरोप दिला, काही केलं नाही. तेव्हा बुद्धाचं बघा थोडंसं, तेही जाता जाता बघून जाऊ. ते म्हणाले की मनुष्य जन्माची संधी सोन्याची आहे. आता आपण नेमकं तेच पाहिलं. तर त्यांच्या बाबतीत सुद्धा असं होत असे, पक्षी येत असत. त्यामध्ये पशु आणि पक्षी, आपण थोडंसं लक्ष दिलं आपल्या की अपग्रेडेशन काय चालू आहे आणि त्याच्यात पक्षी का गोळा होतात. तर बुद्धाला विचारलं होतं एक कारण. तेव्हा बुद्धांना पूर्वजन्म कळत, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मागच्या जन्मी मी एक मोठा हत्ती होतो.
बुद्धांचं म्हणणं आहे. म्हणून आपण लक्षात ठेवायचं. हत्ती होतो तेव्हा वणवा लागला आणि पशुपक्षी पळायला लागले. सगळ्यांची धावपळ सुरू झाली त्या आगीतून वाचण्यासाठी. स्वाभाविक आहे, आजही कुठेही काही झालं तर आपली माणसासारखा माणूस असून पळत सुटतो, आपण बघितलं. ठीक आहे, अंगणात याच्यातला वनातला वणवा आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे तरीसुद्धा, आणि त्यांना तर मार्गही नसतो दुसरा काही. तर तो म्हणाला मी त्या काळात मी सुद्धा पळत सुटलो, हत्तीसुद्धा पळतो. एवढा वणवा लागला आहे म्हटल्यानंतर कोणत्याही क्षणी जीवाचा धोका असतो. आणि जाता जाता पळता पळता झाडाखाली थांबलो. लांब आहे अजून म्हणून थांबले. वणवा भडकत जात असतो, पुढे पुढे जात असतो, कुठेतरी शांत होतो. तर थांबलो तिथे. तर ते तिथून पुढे निघायच्या वेळेला पाय उचलला. तोपर्यंत माझ्या मागनं एक छोटा एवढा चिमुकला ससा पळत सुटला होता जीवाच्या भीतीनं. तो नेमका माझ्या पायाखाली, पाय उचललेल्या पायाखाली थांबला. त्याला सुरक्षित वाटलं तिथं, कारण एवढं मोठं, म्हणजे त्या सशाच्या दृष्टीने विचार केला एवढ्याच्या एवढं मोठी सुरक्षितपणा आपल्याला आहे असं मला वाटलं. तर मी उचलला पाय, पण खाली ठेवायच्या क्षणी माझ्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली त्या जन्मात, की हा जर मी पाय खाली ठेवला तर हा पायाखाली मरेल. ती आग राहिली बाजूला, पायाखाली मरेल. तेव्हा आपण पाय नाही खाली ठेवायचा. अधांतरी पाय धरून मी तसाच त्या काळात उभा राहिलो. आणि त्यात मला मागणं आलेल्या आगीनं होरपळून जीव गमवावा लागला, पण त्यामुळे मला मनुष्यत्वाची सिद्धी मिळाली. मनुष्यत्व म्हणजे कळत नाही म्हणून मी मुद्दाम सांगतो. काय येतच माणसं, आपण काय विचार करायचा आहे असं वाटतं, काय विचार करायचा असं वाटून घेऊ नका. मोठमोठ्यानं विचार करायला लागला. जो बुद्धाला करावा लागला तो आपल्याला करावा लागला नसेल, तो आपल्याला लागून असेल. तेव्हा या एका करुणेच्या दैवी गुणामुळं एका पशुला मनुष्यत्वाची संधी मिळते. आणि त्याला, कारण तिथे ते अपेक्षित आहे. मग आता पुढे त्यांनी उरलेले गुणांचे विकास केले, ते देवत्वाची वाटचाल. ती त्याच्यासाठी लागणारं सगळं, मग पाळा, निष्काम प्रेम असू द्या, काय सहकार्य असू द्या, कृतज्ञता असू द्या, मगाशी म्हटलं तसं त्याग असू दे, क्षमा असू दे, शांती असू दे, काही असू, सगळा देवाचा मार्ग आहे. म्हणून ते बुद्धत्व आणि देवत्व आहे. पुढे तेव्हा आपल्याला मिळालेल्या मनुष्यत्वाच्या संधीची जाणीव इतकी तीव्र व्हावी की आता देव झाल्याशिवाय राहणार नाही असं ज्याचं झाला त्याला खरी जाणीव झाली म्हणता येईल. काही वेळेला असं खेळात होतं, काही वेळेला असं घरात एखाद्या गोष्टीत होतं, काही एखाद्या वस्तूत होतं, असं बाकीचं होतं. आपल्याला माहिती आहे की हे केल्याशिवाय राहणार नाही, हे मिळवल्याशिवाय राहणार नाही, असं होतं ना. तर तसं हे सगळ्याचं अल्टिमेट काय व्हायचं ते हे व्हायचं आहे. तर ते झाल्याशिवाय राहणार नाही असं वाटलं पाहिजे. म्हणजे खरा निश्चय म्हणून आपल्याला व्हायचं म्हणजे काय व्हायचं आहे. आणखीन मनुष्य हे तसा विचार केला तरी मोस्ट पोटेन्शियल गॉड आहे तो, दुसरं काय नाही. मोस्ट पोटेन्शियल गॉड काय असतं, काय फार मोठा फरक नाही. ह्या गुणांचा विकास फक्त झाला. जे काही दुर्गुण मागचे काही पशुजीवनातले काही अंश राहिले असतील ते टाळले, काढून टाकले दोष, की काय आहे पोटेन्शियल फक्त ॲक्च्युअलिटीमध्ये आलं तो देव, विषय काय नाही. आणखीन काय शरीर तर काही बदलत नाही, काय तसंच आहे, एवढंच व्हायचं आहे. आता पशुपक्षी नाही तसं नाही, त्या मार्गातच आहेत, त्या तिथ्यावर आलेच की ते, पण फक्त जरा डिस्टंट पोटेन्शियल आहे. हे मोस्ट इमिडिएट पोटेन्शियल आहे, अगदी ताबडतोब होण्याची शक्यता आहे. आत्ता ठरवलं तरी होईल. मागे मी म्हटलं होतं आपल्याला मोठ्या मोठ्या इस्यू असतात. सोडायला मिळवायला किती काळ लागला, खूप. सोडायला किती काळ लागेल, एक सही करायला किती काळ लागेल, काही क्षण, सुटलं. हे जसं एकदम सुटतं माणसाचं तसं हे पण सुटतं. तेव्हा देवत्वाचा प्रवास असा अर्थाने लांबचा नाही. आहेत बऱ्याच गोष्टी हे बरोबर करायला, पण जाणीव आणि कृतीने ते बदलणं आपलं जीवन आणि देवजीवन करणं ही गोष्ट अशक्य नाही. फक्त त्याच्यात अडचण आहे ती जाता जाता सांगतो. म्हणजे याच्यात आपल्याला काय काम आहे ते लक्षात येईल की हे थोडंसं सापशिडीच्या खेळासारखं आहे. हे आपण पायऱ्या चढत जातो की त्याग आहे, काय करुणा आहे, काय क्षमा आहे, काय आपल्याला जे वाटतं ते त्या यानं आपण पुढे जाणार. श्रद्धा आहे, सगळ्या मार्गाने आपण पुढे चाललेले आहोत. पुढे झालेल्या सगळ्यात शेवटचा मोठा साप आपल्याला माहिती काय,
एकदम दुसऱ्या नंबरला आणून सोडतो ते सापशिडीच्या काळात अहंकार. सगळ्यात मोठे तोंड आहे ते, एकदम उचलून आणून खाली नेऊन ठेवतो. तेव्हा आहे ही अडचणी अशा आहेत, ह्याच्यापेक्षा अडचण नाही. बाकी असतात मत्सर वगैरे असतात, कुठं चौथ्या वळीत आणून ठेवतात, कुठं तिसऱ्या वळीत आणून ठेवतो. दोषांची दृष्टी असते, जिथे तिथे दोष दिसत राहतात. 40वर आणून ठेवलं, सबसिडी खेळतात पुढे म्हणून खेळलो त्यांच्याबरोबर. त्यामुळे 40व्या घरात आणून सोडतो. मत्सर झाला, 40व्या घरात आला, काय दोष दिसायला लागले. 20व्या घरात आला, निंदा कराविषयी वाटली कोणाची. 50व्या घरात आला, खाली असं खाली यायला होतं. इतकं चढत चढत गेलेलं असतो माणूस, एकदम खाली होतो खरखर. पुन्हा सगळे प्रवास. तेव्हा अशी परिस्थिती आहे. आपल्याला निदान काय संधी मिळाली आहे, हे सगळं करून मी त्या 100ला जाऊ शकतो, एवढी मोठी संधी ही आहे, एवढं जरी लक्षात आलं. ताई आत्ता जो आपण अभंग पाहिला, तर त्यात काय सारांश म्हणून त्यांनी सांगितले तेवढं फक्त शेवटीच म्हणतो की लक्षात येत नाही असं त्यांचं एक म्हणणं आहे. बेसावता ह्या अभंगामध्ये एक जाणीव करून दिली. आपण जर आता अभंग पाहिला तर तपासून न पाहता शेवटी होईल की हानी, तसंच न ठेवावं आपणा कळतं म्हणून. मला कळते किती लोकांचं हे आहे की मला मार्ग कळला, मी चालतो तो बरोबर आहे असं किती ना खात्री वाटते. साधं सुद्धा नाही, खात्री वाटते मी चालतोय ते बरोबर असेल, पण विचारायला हरकत नाही, ग्रंथात पाहायला हरकत नाही, शास्त्रात पाहायला हरकत नाही, गुरुकडे पाहायला हरकत नाही, कुठे वडील माणसाकडे पाहायला हरकत नाही. पण तसं होत नाही, म्हणून ते लक्षात येत नाही. आणि मग काय होतं, अडचण अशी आहे की लक्षात न आल्याचा परिणाम मगाशी सांगितलं तसं वर्षभरात कळतच नाही की काय नुकसान झालंय. ते शेवटी कळतं. तसं ते शेवटी ज्या वेळेला ही संधी संपणार त्यावेळेला हे कळतं की अरे हे वर्षभरात आपलं नुकसान झालं, आपण बेसावत होतो, आपण समजून चाललो मला कळले म्हणून, आणि त्यामुळे हा घोटाळा झाला. तर तसंच न ठेवावा आपण कळतं म्हणून हे जे आहे हे तेवढ्यासाठी सांगितले. हे एक. दुसरं, सारखी तपासून घेऊन वाटचाल करा. आणि कोण करीत नाही मला सांगा. आज आपण व्यवहारामध्ये ह्याच्यामध्ये समुद्र प्रवास केल्यास तर त्यावेळेला आपण पाहिलं असेल किंवा मोठमोठे खलाशी असतात, हे असतात, तर ते जे नौकेचे चालक असतात तर ते जे मास्टर्स असतात त्यांच्या हातात ठोका यंत्र असतात किंवा काही अलीकडचे सिग्नल देणारे यंत्रणा असतात. तर हे सगळं ते पाहत असतात. भले विमान प्रवास असू दे, याच्यावरचा पाण्यावरचा प्रवास असू दे, काही तुम्हाला आजूबाजूचं याचं दिसत नाही, किनाऱ्याची शक्यताच नसते कुठे, नुसतं पाणी सगळीकडे. ह्या पाण्यातून जात असताना सुद्धा त्यांचं त्याच्याकडे लक्ष असतं किती अंशावर आहे, कुठे आहे, बरोबर आहे का, डावीकडे उजवीकडे आहे का, वळलो चुकून बाजूला गेलो नाही ना. तर हे ते खलाशी सुद्धा करतात. आपला प्रवास योग्य दिशेनं चाललाय का नाही, योग्य बंदराला जाऊन पोचतो का नाही. वाटेत अनेक बंदरांना थांबायचं नसतं. समुद्रात कळत नाही, रेल्वेचा मार्ग ट्रॅक आखलेला आहे, वाटेत तुम्हाला कळतं हे लागलं, स्टेशन लागलं हे कळतं. पाण्यात कळत नाही. फार पाण्यात ज्यांनी प्रवास केला असेल त्यांच्या लक्षात येईल काही नाही, नुसतं पाणी सगळीकडे दिसत राहतं. काय चाललं कोणा ठोक, उलटे चाललो का सुलटे चाललो हे सगळं कळत नाही. खरोखर सगळं पाणीच हो, त्यामुळं काही नाही कळत. गाडी रस्त्यावर उलटी सुलटी चालती एवढं तरी कळतं, काही कळत नाही तिथे पाण्यात. तर त्यांचं त्याच्यावर म्हणून त्यासाठी बंदरावरती मोठे ते सिग्नल्स बसवलेले असतात बघा, नाही ती दीपगृह जी बसवलेली असतात, ती दीपगृहाकडे नुसतं त्या रूटनं तो जातो. पूर्वी आपली कोकण सेवक बोट जायची, तुला माहिती असेल, तर तिथे ते सिग्नलवरनं कळायचं की हे आत्ता गेलं हे देवगड बंदर. त्याच्या सिग्नलचं हे आहे ना, प्रमाण आहे ना ठरवलेलं, त्याप्रमाणे ते दिवे नुसते फिरत असतात. मला फार लहानपणी कौतुक वाटायचं त्या ह्याच्यावर जायचं. ते सिग्नल देणारं जे असतं ना टॉवर केलेला, तर टॉवरवर जाऊन बघायचं, फार मजा वाटायची ते की विशिष्ट वेळाने तो ब्लँक होतो, विशिष्ट वेळाने तो फिरतो. तर 3 वेळा हे गेलं की मग एक काळा, मग 3 वेळाने गेलं काळा. हे देवगड बंदर गेल्याचं लक्षण. त्याला काय समुद्रात कळणार आहे, काय गेलं देवगड गेलं मालवण गेलं काय कळणार त्याला. पण मालवणचा सिग्नल वेगळा असतो, तो ओळखतो, हा देवगड टू मालवण आलो आहे बरोबर, मी योग्य दिशेने चाललो आहे हे कळायला जसं असतं तसं रस्त्यावर सुद्धा मागे पुढे सोडा, पण योग्य दिशेला चाललोय की नाही, किती चाललो. मामा म्हणायचे बघा, ह्या आम्ही मैलाचे दगड आहोत, दाखवतो फक्त दिशा बरोबर आहे की नाही, पंढरपूर याच दिशेला आहे की नाही, पंढरपूर 59 काय असेल ते असं दाखवतो फक्त. तेव्हा दिशा बरोबर आहे की नाही, कोणत्या गावाकडे चाललेला ते आणि प्रवास किती झाला हे आम्ही दाखवतो.
तर असं संतांचं काम असतं म्हणले मामा म्हणायचे. तर हे एक त्यांच्याकडे जावं, ते प्रवास बरोबर चाललंय की नाही कळते. आणि सारांश काय तर मला कळते ते मगाशी सांगितलंच असं, त्या भ्रमात मात्र राहू नये. कारण चुकून जरी सांगून जरी बसलो ज्ञानी आहे, अमुक वाचलं, मी अमुक सेवा केली, मी दानधर्म केला, मी पारायण केली, मी 12 ज्योतिर्लिंग केले, अमके केले, अमके कोटी जप झाला, तुमकं झालं, काय जे झालं असेल उच्चारिता पुण्य नष्ट होईल तसली अवस्था होती. फुटकन खाली यायला होतं परत. काय होईल का आपला घोटाळा होईल सांगता येत नाही. त्यामुळे भ्रमात राहू नये एवढं खरं, या अर्थाने कळते अशा भ्रमात राहू नये हे आहे. आणि आणखीन एक स्वच्छ सारांश म्हणून की आपण म्हणतो वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, मी साधनवृद्ध असं म्हणतो, अनेक शब्द वापरतो वाटलं तर. साधनवृद्ध, ते साधनात जे वृद्ध त्यांना विचारावं की ते विचारावं असं नुसतं नाही, त्यांना खरं मत विचारावं. खरं मत विचारावं की काय आहे. त्यांना सरस निरस बरोबर कळतं, मार्गही कळतो, यात सरस निरस आहे का नाही ते पण कळतं, योग्य अयोग्य कळतं, ते बरोबर सांगतात. राजूरला संहिता सहाकार झाला, आपल्या स्वामींच्या माहिती असेल, टेंबे स्वामींच्या ह्याच्यात. तेव्हा ज्यांनी हे ठरवलं त्यांनी त्यांना विचारलं कोणाला बोलवावं या सहाकाराला. त्यांनी यादी सांगितली, अमक्या अमक्यानं बोलवा, ही यादी, यांना बोलवायचं, ह्यांना बोलवायचं, ह्यांना बोलवायचं, ह्यांना बोलवायचं. एक नाव आल्यावर, म्हणजे आपल्या दीक्षित स्वामींचं नाव होतं वाडीच्या, दीक्षित स्वामींचं नाव आल्यावर म्हणले त्यांना नको, नाही बोलवायचं. ठीक आहे, स्वामींचा अधिकार काय होता आपल्याला कल्पना आहे. थांबावं की नाही थांबलं. ती आमंत्रण ज्यांना सांगितलं त्यांची गेली, पुन्हा एकदा परत यादी घेऊन गेले, त्यांना बोलवू का. खरं मत म्हटलं ना तसं खरं मत विचारायचं राहतं. त्याच्यावर टेंबे स्वामी काही बोलले नाहीत. आता हे विचार असल्यामुळं मौनम संमती लक्षणं. फसवणूक कशी होते ते मला सांगायचं. ते पुन्हा विचारलं तेव्हा ते काही नको म्हणले नाही. आमंत्रण गेल्यावर आता दीक्षित स्वामींना त्यांचा तितका आदर आहे म्हणल्यानंतर ते आले निघून दर्शनाला. त्यांना बघितल्याबरोबर स्वामी क्रुद्ध झाले. स्वामी म्हटले आपण कसे आला. त्यांचे काही गोष्टी ठरले असतात, कोणी कुठे काय किती काम करायचं, कोणी काय करायचं, ह्याचं त्यांचं गणित ठरलेलं आहे सगळं. आणि ते स्वतः दत्तगुरू ठरवतात. हे इथे कसे आले, आमंत्रण कसं केलं, ते मौन पाळलं ना, तिथे ते खरं मत विचारलं नाही, असा घोटाळा होता. त्यामुळं ते त्यांचा नमस्कार स्वीकारायला तयार नाहीत. नमस्कार स्वीकारायला ज्या मुद्रेमध्ये बसत त्या मुद्रेमध्ये बसायला तयार नाही, क्रुद्ध झालेले, नमस्कार स्वीकारत नाहीत. तेव्हा त्यांच्या वेळात म्हणाल ते म्हणले, अहो मी त्यात वाढीहून एवढे गेलेले तिथपर्यंत राजूरपर्यंत, तर म्हणले आपण स्वीकारावं. त्यांनी मध्यस्थी केली, आपण स्वीकारावं माझा नमस्कार अशी विनंती आहे. ते म्हणले झालं ते झालं, पण वंदन स्वीकारलं जाईल, पण त्याच्यानंतरचं पहिलं पाऊल वाडीला पडलं पाहिजे. खरं म्हणते विचारलं म्हणजे असं असतं. पण जाणीव म्हटलं तर ज्याची त्याला बरोबर असते. आपण हे संतांच्याकडे जा का सांगितलं ते त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. वाडी का सोडली म्हणून विचारलं होतं, आमंत्रणामुळे सोडली, बरोबर आहे. मग ते ज्यांनी आमंत्रण दिलं त्याचं चुकलं, हेही बरोबर. त्याचं का चुकलं तेही सांगितलं, खरं मत विचारलं नाही, लक्षात नाही घेतलं. पण ह्यांनी क्षमा मागितली आहे की मी आलो, चुकलं असेल, क्षमा आहे. गेले वाडीला परत, यज्ञाला थांबले नाहीत, पुढच्या सगळ्या कार्यक्रमाला थांबले नाहीत. आपल्याला आज्ञा काय आहे की वंदन स्वीकारतो, दुसरं पाऊल वाडीला पडलं पाहिजे परत. तसेच तडक परत वाडीला गेली. आपल्या आहे ते स्थानी स्थान सोडायचं नाही. स्वामींनी सांगितलेलं होतं खरं म्हणजे स्थान सोडायचं नाही. त्यांचीच आज्ञा वाटून आले होते, तरी सुद्धा त्यांना ते मनालाही वाटलं की आपल्यावर स्वामी रागावले, बरं नाही झालं, म्हणून क्षमा करावी म्हणून पत्र लिहिलं. त्यांना क्षमा याचना करणारं पत्र लिहिलं. त्यावर त्यांचं अपराध, क्षमा केलेले अपराध नाही तरीसुद्धा क्षमा केलेली आहे, विषय काढून टाकावा मनातून, असं परत करुणेनं उत्तर पण आलं. विखित स्वामींना पण हे किती सरस निरस जाणत असतात ह्याचं पुढे सांगायचं. हे प्रत्येकाचंच आहे काय काय ते. वाडीहून जे आप्पासाहेब दर्शन घेऊन ह्याला आले स्वामींच्या दर्शनासाठी, दुसरे एक आप्पासाहेब होते, तर त्यांची विशेष दीक्षित स्वामींच्यावर काही श्रद्धा नव्हती. हे जाणूनही तर योग्यता एकमेकांची,
तरीसुद्धा हे सगळं आहे. तेव्हा स्वामींनी विचारलं की वाडीत आपण दत्तदर्शन कुठे घेता? आता कोणताही सर्वसामान्य मनुष्य उत्तर देईल तसं त्यांनी सांगितलं, औदुंबराखाली दत्त मंदिरात दर्शन घेतो. ते म्हणले ब्रह्मानंदांच्या माडीवरती दत्त राहतात, तिथं राहून दर्शन घ्यावं. दीक्षित स्वामी तिथं राहत होते. ज्यांना त्यांनी परत पाठवले आहे त्यांची योग्यता ते जाणून सरस निरस बरोबर ओळखून आहेत. या क्षणी इथे याचं प्रयोजन नाही, एवढंच. ते जे दत्तस्वरूप आहेत ते सोडून इथे याची गरज नाही त्यांनी, म्हणून तिथेच राहायचं, जागाने सोडायचं. म्हणजे असं म्हटलं तर ही खूण पण आहे. त्यांना त्यांची खूण माहिती आहे. म्हणजे ह्यांना उलट जाणवून दिलं की तुम्ही जे औदुंबराखाली दत्तदर्शनाला राहता त्याऐवजी ते जिथे असतात माडीवर ते उत्तर तिकडे जात सुद्धा नाहीत, त्यांच्याकडे जा आणि तिथे दर्शन घ्या, तिथे दत्त राहतात. जेव्हा यावरनं आपल्याला सरस निरस काय असतं, आपण कृती करतो पण त्याचे अंतस्थ हेतू काय असतात आपले याची आपल्याला कल्पना येत नाही. यासाठी हे सांगितलंय, सरस निरस पाहुनिया त्यांची सांगेल तो खूण, असे जे शब्द स्वतः निरंजन स्वामींनी वापरले. आपल्याला अनेक गोष्टी चांगल्या वाटतात, समाजकार्य वाटतात, सेवा वाटते, दुसऱ्यासाठी करतो असं वाटतं, स्वतःचं साधन वाटतं, अमकं वाटतं तमकं वाटतं. ते जे काय वाटतं त्याच्या मुळाशी काय दडलेलं आहे हे पारखणं स्वतःला कठीण आहे. आपल्याला स्वतःला पाहता येत नाही, त्यासाठी आरसा लागतो. का आपण ठरवतो की काय कशी माझी अवस्था आहे, आपला आपण नाही ठरवू शकत. साध्या स्वतःला पाहायचे बाहेरून नुसतं चेहऱ्याने काय देहाने, तरी आपल्याला एक आरसा समोर लागतो, तो स्वच्छ लागतो, बरोबर ना? मग मला सांगा हे सरस निरस अंतःकरणातल्या हेतूचं कळणार कसं? तर त्यासाठी कोणता आरसा लागेल ते सांगेल तो खूण. ते जे जेवढी त्यांची योग्यता आहे त्यांच्याकडे जावं आणि मग ते करावं. त्यांना जरा जरी कुठे एवढासा त्यात फरक आढळला झाला तर तो त्यांना कळतो, सरस निरस लगेच कळतं. राजूरला नंतर ह्याला आपल्या चिखलद्याला वगैरे जो सहकार झाले, यज्ञ झाले, करणाऱ्यांना वाटलं आपण केले, खूप व्यवस्थित केले आणि आपलं खूप चांगलं आपण मॅनेजमेंट केली साडेबाशीमध्ये, म्हणून हे सगळं व्यवस्थित पार पडलं. स्वामींना तिथं बसून कळलं ते सगळं काय झालं ते. त्यांना आज्ञा केलेली होती, मी जोपर्यंत गरुडेश्वरी आहे तोपर्यंत दर्शनाला येणे नाही. समाधी घेईपर्यंत परत त्यांचं दर्शन घेता आलं नाही. इतकी सरस कोण असते, आपल्याला ह्या विश्वाची कल्पनाच नाही, म्हणून आपण आपल्याला काय ठरवले करत सुटतो आणि त्याच्यावर आपल्याला असं वाटतं की हे सगळं आपण करतो, ते तपासतही नाही, ती बरोबर चुकही बघत नाही आणि अंतरगाठी सोडून, ते त्यासाठी म्हटलंय. अंतस्थ हेतू असतो ते अंतर्गाठ आहे, तर ती सोडली की लक्षात येतं की अरे याचा हेतू हा आहे, कशाचा प्रसिद्धीचा असेल, काय इम्प्रेशन मारेल मनुष्य, प्रसिद्धी मिळवेल का, आणखीन काय त्यातून त्याचा सकाम असेल, उपासना काय असेल, काय सांगता येत नाही त्याचं काय असेल मनामध्ये आणि कशासाठी तो करीत असेल. वर गोष्ट जरी ती बरोबर वाटली तरी तिचे अंतर्गाठी सोडून दाखवावे सोने, अंतर्गाठी सोडून म्हटलंय. आपलं सुद्धा हे उत्तम जरी सोन्यासारखं सगळं असलं, आज सगळं देवपणाचं होऊ शकेल असं सगळं सोनं असलं तरी सुद्धा ते पारखून घ्या, तपासून घ्या आपलं नाणं, असं म्हणायचं आहे. तर एवढं आजचं थोडं ह्या अभंगाचा सारांश म्हणून सांगतो. पुढे जायचं आहे आपल्याला. वाटतंय एकच फक्त की इतका असा जर प्रवास असेल आणि त्याच्यामध्ये एवढी सरस निरस्तान पाराखणारी मंडळी असतील तर ते आपल्याला जमेल की नाही असं वाटतं काही वेळेला. तर तसं काय वाटून घेऊ नका. एक सावधतेनं प्रयत्न करून ते करता येतं ह्याची खात्री बाळगा. पहिली गोष्ट, सावधतेनं माझे प्रयत्न सुरू असतील तर ते होत. दुसरं, जिथं माझं कमी पडतं तिथे शरणागती असते, ती त्या वेळेला पत्करायची असते शुद्धपणाने, अंतर्गाठी सोडून शरणागतीनं ती काम होऊन जातं. दीक्षित स्वामींनी मगाशी सांगितलं तसं की मला आमंत्रण आलं होतं म्हणून मी आलो, माझा उद्देश नाही, आपली आज्ञा म्हणण्याची माझी इच्छा नाही. आपण म्हणलात वंदन स्वीकारलं की दुसऱ्या पावलाला मी परत वयाला निघालेलं आहे वाढेल असं सांगण्याची ज्यांची तयारी आहे त्यांचं शरणागतीनं काम होतं. म्हणून त्यांचंच दर्शन दत्ताच्या ऐवजी घ्या म्हणून तेच सांगतात. यावरनं कल्पना येईल आपल्याला की किती व्यवस्थित असते. तेव्हा शरणागतीनं हे काम साध्य होतं. आणि तिसरं, भगवंताची मदत होते. भगवंताची मदत कशी होते आणि मी ते तारून नेईन. तुमची जर इच्छा आहे करण्याची
तर मी हे आहे असा तुमचा संसार तारून तुम्हाला उद्धारायला तयार आहे, ह्याची खात्री स्वामींनी ज्या अभंगामध्ये दिली त्याची फक्त 2 वेळी आज म्हणून ठेवतो. हा फार आश्वासक अभंग आहे. आज आपण वर्ष अखेरमध्ये आहोत, नव्या वर्षाची सुरुवात समोर आहे. आपल्याला कोण तारील, प्रयत्न करू, ठीक आहे, शरणागती सुद्धा सुत करू, पण शेवटी खात्री काय, तर खात्री ही की तारीनं दुस्तर हा संसार, भक्तासी तरी तारी तसे तरी दुष्टा करुणी मार, पहा पहा माझ्या नामे एक्या केला बहुद्धार. आपल्याला काय कल्पना आहे, माझ्या नुसत्या एका नामाने जिथं उद्धार होतो तिथे आपण कसली काळजी करता, तारीनं दुस्तर हा संसार. ह्याची खात्री भगवंताने दिलेली आहे. आणि भगवंताची खात्री देण्याचं काम, जसं भगवंताचा शिक्का संतांच्याकडे दिलेला आहे तसा हा भगवंताचा शिक्का त्यांच्याकडे दिलेला आहे. भगवंत काय करू शकेल ते सांगण्याचं काम संतांच्याकडे दिलेलं आहे. आणि त्यांनी ते तितक्या खात्रीनं या अभंगात सांगितलं. त्याच्या फक्त 2 ओळी घेतो आणि आज थांबू आपण. ही खात्री घेऊन आपण नवीन वर्षात प्रवेश करू असं मला वाटतं. म्हणून तो आज ह्या 2 ओळी आज घेतोय. बाकी अभंग मोठा आहे, ठीक आहे, आपल्याला जेवढे 4 ओळी समोर लक्षात येऊ शकेल तेवढं घेतो. त्यात हेही लक्षात ठेवावं की पहा पहा माझ्या नामे क्या केला बहुउद्धार. कसली काळजी करतात, तारीनं दुस्तर संसार. भक्त अभक्तांसाठी युगायुगी धरितो मी अवतार. ह्यात ही फार मार्मिकता आहे स्वामींच्या सांगण्यामध्ये की भक्तासाठी अवतार धरला असेल तर ठीकच आहे, परित्राणाय साधूनाम, ते बरोबर आहे, त्यात विनाशयाचे दुष्कृताम आहे, तसं नाही यांचं म्हणणं. यांचं म्हणणं असं आहे की भक्त अभक्तांसाठी सुद्धा मला अवतार धारण करून मी त्याला तारलेलेत, ते तारलेलेच आहेत. मी तारीन ह्याची खात्री बाळगा. भक्तांच्या तरी अंकित घरचा झालो पाडीवार मी, नोकर चाकर होऊन राहायला तयार, एवढी मी करत असताना तुम्ही कशाची गाडी. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. हा स्वामींचा दुसरा पुढचा घेऊन ठेवतो फक्त. दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्तासी तरी तारितसे परी, भक्तासी तरी तारितसे परी, दुष्टा करुणी मार, दुष्टा करुणी मार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. पहा पहा माझ्या नामे एक्या, पहा पहा माझ्या नामे एक्या केला बहुउद्धार. तारीन केला बहुउद्धार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्त अभक्ता साठी युगायुगी, भक्त अभक्ता साठी युगायुगी धरितो मी अवतार, धरितो मी अवतार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्ताच्या तरी अंकित घरचा, भक्ताच्या तरी अंकित घरचा झालो पाडीवार,
झालो पाडीवार दुस्तर हा संसार तारीन दुस्तर हा संसार तारीन दुस्तर हा संसार निरंजन मी असता या जगी निरंजन मी असता या जगी झालो की साकार झालो की साकार तारीन दुस्तर हा संसार तारीन दुस्तर हा संसार तारीन दुस्तर हा संसार थांबू येथे वेळ झालाय वर्षाखेर आहे आपले कार्यक्रम असतील कार्यक्रमांनाही माझ्या शुभेच्छा वर्षालाही नवीन वर्षाला शुभेच्छा फक्त ही खात्री घेऊन जावा आहे तारीनं दस्तर हा संसार निरंतर उपासना इथली जी उपासकांची निरंतर उपासक म्हणू 7 ते 7 त्याची नोंदणी जूनपर्यंत पूर्ण झालेली आहे 2 दिवसातच पहिल्या पुढच्यातले फक्त 70 जागा 720 मधले 70 जागा शिल्लक आहेत फक्त तेव्हा आता शनिवारची आपली उपासना झाल्यानंतरच फक्त आता नोंदणी होईल इतर दिवशी व्यवस्था काही करायची आवश्यकताच राहिली नाही त्याप्रमाणे ती नाही आणि पर्यायी व्यवस्थेचे शनिवारी आपण नाव देऊ शकता त्याच्या अगेन्स्ट कॅन्सलेशन कळवू राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे भ्रमदायक जग सर्व ही मानुनी भ्रमदायक जग सर्व ही मानुनी माया आसदरे माया आसदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे कामादिक रिपु दंडुनियंतरी कामादिक रिपु दंडुनियंतरी सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनिया धरे ध्याई मनिया धरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे रघुवीर अक्षयी देल तू ते रघुवीर अक्षयी देल तू ते निरंजन पद रे निरंजन पद रे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे
जानकी वनस्मरण जय जय राम.